नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आनंदी सरकारी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या घोषणेबाबत जी आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे त्यासाठी आपण सर्वांना उपस्थित आहात. सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत. यासाठी मागील काही काळ आमदार महोदय सतत प्रयत्नरत होते आणि त्याला नुकतंच यश मिळालं असून विशेषतः आपण हा प्रकल्प सहकार तत्वावर सुरू करणार आहोत आणि यापूर्वी महाराष्ट्रात एकच केवळ सहकार तत्वावरचं रुग्णालय कार्यरत आहे आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर हवेली तालुक्यापासून मतदारसंघापासून आपण या सहकार तत्वावरील रुग्णालयाची भव्य योजना हाती घेत आहोत आणि त्यामध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सासवड इथे साधारण तिथं 180 खाटा वगैरे ह्या बाबतीमध्ये आपल्याला स्वतः आमदार महोदयच ब्रीफ करतील. तत्पूर्वी यासाठी जे आपण संचालक मंडळाने केलेलं आहे त्या संचालक मंडळाची आपल्या सर्वांना ओळख करून देण्यासाठी मी उभा आहे. डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे या आपल्या या प्रकल्पामध्ये संचालक मंडळावर आहेत. डॉक्टर सुमित काकडे, डॉक्टर विनायक खाडे, नंतर डॉक्टर अजित साबळे सर आमचे सगळ्यात ज्येष्ठ सहकारी, त्यानंतर संदीप कोले सर आहेत, सचिन निरगुडे सर आहेत, आमचे हिवऱ्याचे एक उमदे कार्यकर्ते श्री गुलाबराव गायकवाड साहेब आहेत, आमचे सासवड इथले प्रथितयश नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप सर आहेत, त्याचप्रमाणे योगिता झांबरे ताई आहेत. या सर्व संचालक डॉक्टर सुनील बांदल सर आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये किंवा ज्या पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये विशेषतः ग्रामीण महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेच्या रूपाने खूप चांगलं कार्य करणाऱ्या ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौ राजवर्धिनीताई जगताप या सुद्धा येत आहेत. डॉक्टर खुशाली मासारा या सुद्धा संचालक मंडळावर आहेत आणि डॉक्टर आरती निगडे आणि आमचे सहकारी श्री अनिल पुरवणे हे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. तर या सर्व प्रकल्पाविषयी आपल्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती जावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी जे नियोजन आमदार महोदयांनी केलेलं आहे त्याबाबत त्यांनी आपल्याला अवगत करावं अशी मी आमदार महोदयांकडून धन्यवाद. आनंदी मल्टी स्पेशालिटी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये आणि सुरुवातीच्या सर्व सभासदांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे मागचे 6 महिने झाले, म्हणजे फेब्रुवारी 2021 पासून आम्ही ह्या हॉस्पिटलच्या उभारणीच्या संदर्भामध्ये आणि हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होतो. या हॉस्पिटलची जी उभारणी आहे, मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये आपलं पहिलंच कॉपरेटिव्ह हॉस्पिटलची उभारणी आणि 3 जिल्हा पातळीवरचं कॉपरेटिव्ह हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी सुरू करतोय. ही संकल्पना एक वेगळी असल्यामुळे, कॉपरेटिव्ह युनिटची जरूर असल्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी थोडासा वेळ लागला. काल दुपारपर्यंत अनेक त्रुटी अनेक त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये बदल करून काल आपल्याला त्या ठिकाणी 17 तारखेला महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाने आपल्या हॉस्पिटलची परवानगी त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दिलेली आहे. माझ्या सहकारी डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे आमची पहिली मीटिंग येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ. त्यावेळेस निश्चित दिशा की कशा प्रकारे हॉस्पिटलच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये म्हणजे जागा निश्चिती करणं, त्यानंतर डेव्हलपमेंट करणं
प्राथमिक स्वरूपामध्ये हे हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आनंदी मल्टी स्पेशालिटी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प हा पुरंदर आणि हवेली म्हणजे पुणे शहराच्या लगत आणि पुरंदरमध्ये अशा 2 ठिकाणी हॉस्पिटलचे 2 युनिट सुरू करायचे. 180 बेडचं हॉस्पिटल हे आपली जी पुरंदर मिल्क आणि ॲग्रोप्रोडक्टची जागा साधारणतः 2 एकराची जागा ही किर्लोस्कर कंपनीच्या शेजारी आहे. त्या जागेमध्ये म्हणजे 70 गुंठे जागेमध्ये ते 180 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करायचे. त्याचप्रमाणे उरळीपासून ते उंदरी किंवा येवलेवाडी पर्यंतच्या परिसरामध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 350 बेडचं पुणे शहराच्या लगत करायचं असं प्राथमिक स्वरूपामध्ये ठरवून आम्ही या संस्थेचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी पुढाकार घेऊन केलेला आहे. आता संस्थेचं काल त्या ठिकाणी अधिकृतपणे रजिस्ट्रेशन आहे. 15 दिवसानंतर संस्थेची पहिली संचालक मंडळाची मीटिंग त्या ठिकाणी होईल. त्या मीटिंगमध्ये त्याच्याबाबत संचालक मंडळाची सविस्तर चर्चा होईल आणि त्या ठिकाणी लोकांच्या समोर सभासद नोंदणीसाठी जाणार आहोत. ज्या संकल्पना किंवा कल्पना सहकारामधून नव्याने या आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतील त्याच्यासाठी जाणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ही जी संकल्पना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुरंदर हवेली तालुक्याने मांडलेली आहे. आम्ही एकत्रितपणे या पूर्ण टीममध्ये आमच्या पुरंदरचे आपले अनेक प्रतिष्ठित डॉक्टर त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे हवेलीतले सुद्धा अनेक प्रतिष्ठित डॉक्टर त्या ठिकाणी आपल्याबरोबर डॉक्टर बांदल आहेत, झांबरेताई आहेत किंवा आपल्या मासाळताई आहेत. तर ते सर्व मंडळी एकत्रितपणे आपण काम करतो आहोत आणि याची संकल्पना सगळ्यात महत्त्वाची ही आहे की मागचे 18 महिने आपण सगळेजण करोना सदृश्य परिस्थितीबरोबर झगडतोय आणि आरोग्य हा विषय हा प्रत्येक परिवार आणि प्रत्येक कुटुंबाशी गहनतेने जोडला गेलेला आहे. म्हणजे कालही हे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर म्हणजे आता मी मांडकीच्या कार्यक्रमाला तर म्हणजे होतो आणि मला यायला थोडासा वेळ झाला परंतु खूप उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद सर्वसामान्य माणसातून त्या ठिकाणी आम्हाला मिळेल याची खात्री आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि पारदर्शकपणे काय होतं की सहकारामध्ये काम करत असताना सहकार म्हणजे लोकशाहीची एक प्रतिकृती आहे. सहकार म्हणजे लोकशाहीची सावली असल्यासारखी आहे. कारण जसं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आणि हक्क असतो संस्थेच्या कामकाजाविषयी बोलायचा, संस्थेच्या कामकाजाविषयी, संस्थेच्या एकूण योजनेविषयी आणि प्रत्येक गोष्टीची विचारणा ही जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी होते. प्रत्येक सभासदाबरोबर होते आणि त्याप्रमाणे ती यंत्रणा चालवली जाते. त्यामुळे सक्षमपणे म्हणजे अनेक उदाहरणं कोल्हापूर सारख्या भागामध्ये अनेक औद्योगिक संस्था सहकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची केल तिथं तुम्ही बघता. शेतकरी बाजार सारख्या म्हणजे शेतकरी सहकारी संस्था कोल्हापूरची जी 43,000 कामगार त्या संस्थेमध्ये आहेत आणि 2.5 लाखापेक्षा जास्त सभासद त्या संस्थेमध्ये आहेत. त्या संस्थेचा टर्नओव्हर कितीतरी कोटींचा आहे. जॅपनीज ऑर्गनायझेशन किंवा जॅपनीज गव्हर्नमेंट बरोबर त्यांनी टायप केलेलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे मी ही 1975 ते 80 जी गोष्ट सांगतो की त्या काळामध्ये तो टायप करून मोहिते साहेबांनी तो टायप केला होता आणि त्या संस्थेने येऊन बघितलं होतं की सहकाराची संस्था अशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात चालू शकते. कारण 80 आणि 90च्या दशकामध्ये त्या संस्थेचा टर्नओव्हर हा 3,000 कोटींपेक्षा जास्तचा होता. आदरणीय कैलासवासी काकांची संकल्पना होती. डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर असतील, अनेक आपल्या तालुक्यातले सर्व आमचे सहकारी असतील, ह्या ठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर्स असतील किंवा अनेक सहकारातल्या मान्यवरांची अशी इच्छा होती की आपण सहकारामध्ये आरोग्याची सुविधा आणि हॉस्पिटलची सुविधा सुरू केली पाहिजे की जेणेकरून आज आपण किती म्हटलं तरी आज ग्रामीण भागामध्ये अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत परंतु पुण्यामध्ये आपल्याला मल्टी स्पेशालिटीसाठी किंवा ॲडिशनल फॅसिलिटीसाठी जावं लागतं. तर ती फॅसिलिटी जर आपण उपलब्ध केली तर आपल्या डॉक्टरांना सुद्धा, आपल्या तालुक्यातल्या डॉक्टरांना किंवा हवेलीतल्या आपल्या डॉक्टरांना सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी या मल्टी स्पेशालिटी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलच्या माध्यमातून येईल की जिथे डॉक्टर्स आपल्या ओपीडी बरोबर किंवा आपल्या हॉस्पिटल बरोबर जो पर्यायाने अधिकचं ट्रीटमेंट किंवा ज्यावेळेस पेशंटला जास्तीचं ट्रीटमेंट द्यावं लागतं त्यावेळेस ज्या सुविधा लागतात, भौतिक सुविधा असतील, औद्योगिक सुविधा असतील किंवा मल्टी स्पेशालिटी त्याचे जे काही इक्विपमेंट्स वगैरे असतील
किंवा कन्सल्टंट डॉक्टर किंवा MD डॉक्टर जे पुण्यामध्ये स्पेशालिस्ट आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्या आजारावरती, तर ते डॉक्टर्स उपलब्ध व्हावे अशा प्रकारचा हा प्लॅटफॉर्म सहकाराच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा उभा करावा, ज्याच्यामध्ये सहकार आला तर पारदर्शकता येईल, सहकार आला तर नफा याचं प्रमाण खूप कमी आहे, सहकार आला तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सभासदाला या आरोग्याच्या सुविधांचं बेनिफिट होईल, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण या सहकारी आनंदी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचं मल्टी स्पेशालिटी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलची उभारणी त्या ठिकाणी करतोय. आजची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा खरं म्हणजे प्राथमिक स्वरूपात आपल्या सगळ्यांना कल्पना द्यावी की हे पाहून आणि आज आपल्या सगळ्यांच्या पुरंदर तालुक्यातल्या आणि हवेली तालुक्यातल्या सर्व माझ्या सहकार्यांच्या बरोबर एकत्रितपणे घेतो आहोत आणि एक चांगल्या प्रकारची संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर घेतो आहोत. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ज्या प्रकारे या तालुक्यामध्ये संत सोपानकाका सहकारी बँक जी आदरणीय चंदूकाका जगताप साहेबांनी गेल्या 21-22 वर्षापूर्वी सुरू केली, की त्या बँकेची सुरुवात 6 लाख रुपयांवरती याच गावामध्ये त्या ठिकाणी झाली आणि आज त्या बँकेचं रूपांतर जवळपास 1000 कोटीचा मिक्स बिझनेस आज सोपानकाका सहकारी बँक करते. पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेसाठी क्रेडिट सोसायटी जी आज 300 कोटींचा मिक्स बिझनेस त्या ठिकाणी करते. इंदिरा नागरी पतसंस्था असेल, शरद कृषी विकास प्रतिष्ठान असेल, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, या तालुक्यामध्ये उभ्या राहिलेल्या अनेक विविध सहकारी संस्था आहेत. तर या सहकाराच्या माध्यमातून म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासारखे एक चांगलं उदाहरण आहे की म्हणजे 26,000 पेक्षा जास्त सभासद आहेत आणि आज एखाद्या प्रायव्हेट कारखान्या एवढ्या सक्षमतेने आज तो कारखाना तेवढ्याच पॅरलली त्या ठिकाणी चालतोय. तर अशा प्रकारे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की ज्याप्रमाणे पुण्यामध्ये नोबेल हॉस्पिटल असेल किंवा त्या ठिकाणी आपण बघतो की सह्याद्री हॉस्पिटल आहे, नोबेल हॉस्पिटल आहे, असे नंबर ऑफ चेनचे हॉस्पिटल त्या ठिकाणी येत आहेत जे आता कॉर्पोरेट म्हणजे कंपन्या त्या ठिकाणी चालवतात. मग का नाही सहकारामध्ये आपण चालू शकतो हॉस्पिटल, अशा प्रकारची संकल्पना आणली आणि मला वाटतंय पुरंदर हवेलीचे लोक आम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतील आणि माझे सर्व डॉक्टर सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही निश्चितपणे हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी लोकांच्यासाठी लोकभिमुख करू ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही सगळेच जण या ठिकाणी आहोत, तर आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल तर निश्चितपणे विचारू. काय मीटिंग मध्ये आपलं ठरेल, पण ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय संस्थेचं त्यावेळेस 10,000 रुपयाचा शेअर होता. 1,000 रुपये हे आधार म्हणजे शेअर सर्टिफिकेट असेल आधार चार्जेसाठी, 11,000 रुपये वैयक्तिक स्वरूपामध्ये शेअर्समध्ये प्राथमिक रजिस्ट्रेशन म्हणजे पहिलं कसं असतं की नियोजित संस्थेसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर नियोजित संस्थेचं केलं होतं. आता नियोजित संस्थेनंतर ज्यावेळेस पहिली मीटिंग होईल डायरेक्टर बोर्डाची त्याच्यामध्ये त्याच्याबाबतचा निर्णय डायरेक्टर बोर्ड घेईल की वैयक्तिक सभासदांचा शेअरचा फॉर्मॅट कसा असेल आणि संस्थात्मक शेअरचा फॉर्मॅट कसा असेल. आता तर तो 10,000 रुपये वैयक्तिक शेअर म्हणजे 11,000 रुपये एकूण असं प्रकारचा तो शेअर्स असणार आहे वैयक्तिक स्वरूपात. कसं आहे बेनिफिट जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हे सभासदांच्यासाठी असणार आहे. त्यामुळे अनेक बेनिफिट जे आहेत ना जे मी सांगण्यापेक्षा प्रकर्षाने इथे सर्व डॉक्टर मंडळी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चांगला असू शकतो, फायनान्स मध्ये चांगला असू शकतो, परंतु मेडिकल फील्ड मध्ये ही मंडळी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांचं आणि आमचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्सचं डिस्कशन झालं ना की खूप चांगल्या आपण म्हणतो ना त्या मंत्र समुद्राचे चांगले अमृत निघतील त्या ठिकाणी. आणि बेनिफिट्स म्हणजे हा खरं म्हणजे बघायला गेलं ना लोकभिमुख प्रयोग आपण करतोय की ज्याच्यामध्ये लोकांची संस्था आहे त्यामुळे नफा हा त्या ठिकाणी उद्देश नसणार आहे.
तर प्रोग्रेस हा उद्देश असणार आहे आणि याचं कार्यक्षेत्र जे आहे ते आपण पुणे जिल्हा केलेला आहे. याच्यामध्ये काही आम्हाला कंपनी सुद्धा अप्रूव्ह झाल्या इंडस्ट्रियल कंपनी. तर आम्ही चाकणमध्ये सुद्धा प्रयत्न करतो की एक युनिट आमचं जे हॉस्पिटलचं आपलं आहे मल्टी स्पेशालिटी आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं एक युनिट आपण CSR बेसिसवरती काही कंपन्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे. मग त्यामुळे तिथे सुद्धा आम्ही आहे ना त्या कंपन्यांच्या बरोबर टायप मध्ये ते सुरू करतो. निश्चितपणे ना कसं आहे की मेडिकल कॉलेज असल्यामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बरोबर नर्सिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, युनानी कॉलेज असेल किंवा आता नव्याने आयुष सारख्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आलेल्या आहेत आयुषच्या, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ती संकल्पना मांडून आपण वेगवेगळे प्रोजेक्ट हे आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्यामध्ये राबवू शकतो. सासवडला 180 बेडचं करताय किर्लोस्कर कंपनीचे आणि खाली उरोळी कांचन तिकडे कुठं करताय? तिथे आम्ही जागा दोन आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आता संचालक मंडळाच्या याच्यामध्ये ते ॲम्युनिटीच्या जागा आहेत, तर त्या जागा आम्ही फायनल करतो आहोत आणि तिथे साधारणतः आमचं संकल्पना अशी आहे की 350 बेडचं ते हॉस्पिटल त्या ठिकाणी व्हावं. आणि पुण्याच्या जवळ कसं आहे की पुणे का महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की थोडा जरी पेशंट आपला सिरियस झाला ग्रामीण भागामध्ये, इथे जरी सुविधा असल्या तरी लोक म्हणतात थोड्याशा मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. त्या ठिकाणी चांगले तज्ञ डॉक्टर सुद्धा आपल्या पॅनलवरती आपल्याला आपण घेऊ शकणार आहे. त्यांना इन्व्हॉल्वमेंट आपली हॉस्पिटल बरोबर टायप करता येणार आहे. आपली डॉक्टरांची टीम एकत्रित आहे आणि निश्चित कसं आहे की मेडिकल फील्डमध्ये दर 6 महिन्याला नव्याने बदल होत राहतात. नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध करावी लागणार आहे, नवीन कन्सल्टिंग पॅनल घ्यावा लागणार आहे की जेणेकरून आमची संकल्पना अशी आहे. आता म्हणजे मला याच्यात विशेष करून सांगायचं की मागच्या काही काळापूर्वी आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्या भागामध्ये टाटा जे मेडिकल फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून कॅन्सरच्या संदर्भामध्ये जर आपल्याला एखादं युनिट सुरू करता आलं तर ते करता येईल. तेही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे निश्चितपणे खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण इन्कॉर्पोरेट करू नये, एकत्रितपणे लोकाभिमुख हे करू शकतो. ह्या सगळ्या काय झालं की लास्ट 1 वर्षामध्ये जे डिस्कशन झालेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींच्या बरोबर काय, त्याचं सगळ्याचं एक सार करून ना आम्ही टप्प्याटप्प्याने आता जाऊ. पण ते जात असताना आता कसं आहे की यापूर्वी मी म्हणून ते बोलत होतो, आता इथून पुढे 15 दिवसानंतर डायरेक्टर बोर्ड म्हणून बोलावं लागलं. म्हणजे जे काही निर्णय होतील ते सहकाराच्या बोर्डमध्ये होऊन त्याप्रमाणे त्याची इम्प्लिमेंटेशन होईल. या अगोदर महाराष्ट्रात कुठं आहे का कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल? कॉपरेटिव्ह एक छोटं हॉस्पिटल सोलापूरला आहे असं आम्हाला समजलं म्हणजे, परंतु केरळमध्ये 3 हॉस्पिटल अशा प्रकारचे आहेत. तेही मी बघून आलो. काही एक 50 बेडचं आहे, एक 75 बेडचं आहे आणि 3 हॉस्पिटल्स केरळ राज्यामध्ये त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह बेसिसवरती आहेत. ते नर्सिंग हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे त्या ठिकाणी गायनॉकचे नॉर्मली पेशंट त्या ठिकाणी येतात असे ते हॉस्पिटल्स आहेत. नाही ते ट्रस्ट आहे, मेडिकल फाउंडेशन. कृष्णा कारखान्याचा आहे पण ते मेडिकल ट्रस्ट वेगळं आहे, कारखाना नाही ते कराडचं ना. बेनिफिट्स मिळणार का प्रोजेक्ट? सर आज सगळ्या गोष्टी मी बोलणं योग्य नाहीये, परंतु सर्वसामान्य माणसाला आणि जो सभासद होणार आहे म्हणजे आपल्या आनंदी मल्टी फॅसिलिटी जे आहे आपलं हॉस्पिटल, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सभासद आहे हा केंद्रबिंदू असणार आहे. जसं आज मी आमदार आहे, मला माझ्या मिसेसला माझ्या मुलांना त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी ही महाराष्ट्र शासनाकडून पुरवली जाते. कारण मी आज आमदार आहे पुरंदर हवेलीच्या जनतेमुळे.
म्हणजे माझ्या मेडिकलची चिंता ही महाराष्ट्र शासन करते, कारण मी पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी आहे. तशाच प्रकारे माझ्या सभासद जे असणार आहेत आता इथून पुढच्या काळामध्ये, आनंदी मल्टी स्पेशालिटी मेडिकल आपल्या सहकारी संस्थेचे, हॉस्पिटलच्या सहकारी संस्थेचे, त्यांच्या आरोग्याची काळजी ही आमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. आणि यासाठी स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय मदत करते का? निश्चितपणे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अनेक प्रोजेक्टला म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटल्सला मदत करत असते. स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे अनेक प्रोजेक्ट आहेत. म्हणजे काल परवाही आपण बघितलं असेल की मला वाटतं एक 15 दिवसापूर्वीच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आपले जे आदरणीय नामदार अमितजी देशमुख साहेबांनी डिक्लेअर केलं की PPP तत्वावरती मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उभारले जातात. अशा अनेक संकल्पना आहेत ना, 12 मेडिकल कॉलेजेस उभारणार आहेत महाराष्ट्रामध्ये, किंवा अशा अनेक संकल्पना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा आयुषचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल हे पूर्णपणे खूप मोठी संकल्पना त्याच्यामध्ये आहे, तर त्याही उभारल्या जाऊ शकतात. ना आज सहकार क्षेत्रामध्ये ना आम्ही एका वेगळ्या पूर्णपणे एक वेगळ्या फील्डची सुरुवात करतोय. आपण काय बोलतात फील्डला बरं? वेगळ्या क्षेत्राची सुरुवात आपण करतो. सहकार क्षेत्रामध्ये कसं होतं की बँकिंग होतं, शैक्षणिक संस्था असतील किंवा दूध डेअरी असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी नवीन एक वेगळा म्हणजे वेगळा हा प्रयोग त्यांनी हातात घेतला आणि मला असं काय जाईल म्हणजे नाना बंद करते 15 दिवसानंतर हा आम्ही ती पण कसं आहे की त्याची टीव्ही आहे, जनरल बॉडीची मीटिंग आहे, पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट, ती फार्मर प्रोड्युसर संस्था आहे, ते सभासद आहेत. तर त्या मीटिंग मध्ये आम्ही ते मांडून येणार. लॉंग लीज वरती ती जागा जी आहे ती संस्थेची जागा आहे, ती लॉंग लीज वरती हॉस्पिटल आम्ही घेणार आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटल ही आपल्या किर्लोस्कर कंपनीच्या शुभेच्छा. डॉक्टरांची आणि सगळ्या बोर्डाची तर आपली ओळख झाली आहे. नवीन नंतर आलेला डॉक्टर दुर्गाडे मॅडम, डॉक्टर सुमित काकडे सर, डॉक्टर विनायक खाडे सर, डॉक्टर अजित साबळे सर, डॉक्टर बोले सर, डॉक्टर निर्गुडे सर, गुलाबराव कत्तेरा, गायकवाड सर, नंतर झांबरे मॅडम, बांदल, डॉक्टर बांदल सर, डॉक्टर प्रवीण जगताप सर, आणि माझी ओळख करून देतो. मी दीपक माधवराव जगताप, सासवडचाच आहे, पण नोकरीनिमित्ताने बाहेर होतो. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 28 वर्ष सेवा बजावलेली आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये 2 वर्ष सेवा केलेली आहे आणि नगर विकास विभागाकडे 6 वर्ष सेवा केलेली आहे. अशा 34 वर्षाच्या शासकीय सेवेनंतर आता गावीच स्थायिक आहे आणि गावासाठी काहीतरी करण्याची संधी आमदार महोदयांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो. धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे नाशिक असेल, पुणे असेल, अनेक शासकीय हॉस्पिटल जे आहेत त्याचे प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यामध्ये दीपक सरांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे खूप सारे आय थिंक 300 बेड्सपेक्षा जास्त मोठे हॉस्पिटल जे आहेत
ते जे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उभे केले गेले मागच्या 20 वर्षांमध्ये, त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ना सरांचा सहभाग खूप मोठा होता. त्याचप्रमाणे मला वाटतं डॉक्टर रवींद्रजी कुंभार सरांना शक्य नाही झालं यायला, तेही आपल्या कमिटीमध्ये आले आहेत. झांबरे मॅडम आहेत त्या बी फार्म आहेत. डॉक्टर वृषाली मास्टर आहेत त्या ऑन द वे आहेत. म्हणजे काय झालं, काल आम्हाला रजिस्ट्रेशन अचानकपणे उपलब्ध झालं, त्यामुळे कालपासून आम्ही सगळ्यांना फोन करून निरोप देणं हाच महत्वाचा टास्क होता. त्याच्याबरोबर आपल्यालाही सगळ्यांना कळवलं, कारण काय झालं आजकाल डॉक्टर वृषाली मासाळ. तर काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला फोटो, DDR साहेबांनी सर्टिफिकेट दिल्यावरती. ऍक्च्युली ते सर्टिफिकेट मिळाल्यावरती 15 दिवसामध्ये आम्हाला बोर्डाची मीटिंग घ्यायची आणि त्यानंतर बोर्डाच्या मान्यतेने अनाउन्समेंट करायची. पण या संस्थेचा मुख्य प्रवर्तक म्हणजे नियोजित संस्थेचा मुख्य प्रवर्तक असल्यामुळे काल मला अनेक पत्रकारांचे काही मंडळींचे फोन आले की तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं, कारण फेसबुकवरती जे मिळवतात ते 15 मिनिटात सगळीकडे व्हायरल झालं. त्यामुळे मग आज अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की आपल्याला ब्रीफ करणं तर गरजेचं आहे की काय आहे ते, कारण बरेच जणांना कन्फ्युजन होतं. आणि सर हा प्रकल्प म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता, त्यामुळे ते आपल्याला ब्रीफ करावं त्याच्या आपल्या माध्यमातून. कारण आज मांडकीला मी होतो, सकाळी वीरला होतो, सकाळी होळकरवाडीला आणि बोमगावला होतो. तर सगळीकडे तर लोकांनी एवढे प्रश्न विचारले, तर म्हटलं आपल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जाईल की आपण काय करतो आहोत एकत्रित. आपल्या माध्यमातून एकच आव्हान आहे सर्व लोकांना की जास्तीत जास्त पुरंदर हवेलीतल्या आपल्या सर्व सहकारी जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सभासद स्वीकारावं. आता किती सभासद? कधी आता रजिस्ट्रेशनला का 500 जमा झाला म्हणजे नियोजित सांगलीची 50,000 रुपये होती, चोपडा बँकेची 6 लाख रुपये, तर ह्या संस्थेची 23,80,000 रुपये. सुरुवात चांगली. वर्षापूर्वी पहिली निवडली. हो चालेल. मग आणखी काही प्रश्न आहेत तर मग करूया. काय काय सांगितलं, शुभेच्छा आमच्या मनापासून आहे. धन्यवाद. एक वेगळा उपक्रम तुम्ही तालुक्यात आणलाय. सवलतीच्या दरात सभासद नसला तरी योजना आज आपल्या नियोजित आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रजिस्ट्रेशनच्या निमित्ताने आपल्याला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय जगताप यांनी मार्गदर्शन केलं आहे. सर्वच माहिती आणि या माध्यमातून आपण काय करणार आहोत हे सर्व सांगितलं. सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय काकांपासून म्हणजे सहकार क्षेत्राचे गोष्टी बऱ्याचशा आपल्या तालुक्यामध्ये काकांनी आणल्या आणि हे आता अतिशय नवीन असं एक सहकारी तत्वावर चालणारं रुग्णालय. आपण पाहिलं की सध्या करोनाच्या कोविड-19च्या लाटांमध्ये रुग्णांची ताणाताण उडाली होती, लोकांना ऍडमिशन मिळत नव्हत्या, लोकांना रिक्वेस्ट करायची वेळ आली की मला कुठे जागा मिळेल का. त्यावेळेला लोकांना कळलं की हॉस्पिटल हे काय असतं, त्याची किती गरज आहे सर्वसामान्य माणसांना. आपण पाहिलं आपल्या दारामध्ये बरेचसे लोक ऑक्सिजन करून गेले, आपण पाहायला आले त्यामुळे हॉस्पिटलचे हे जे आमदार साहेबांचे लोकांनी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि सर्वजण आपण पत्रकार उपस्थित राहतात.
दीपकजी तुम्ही तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रणित आहात आणि नाशिकचं तुमच्या हाताखाली गेलेलं आहे. त्यामुळे असा हा प्रकल्प सुद्धा पूर्णत्वाला नक्कीच जाईल अशी मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो.